आणि परत येत असताना दुपारी भर दिवसा 12 वाजता गुलाब बाबाजींची गाडी शेगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चौक आहे, त्या चौकामध्ये थांबली. कशासाठी थांबली तर त्या गावामध्ये एक वेश्या राहायची. ती वेश्या राहायची रत्ना नावाची. काय नाव होतं तिचं? रत्ना नावाची वेश्या राहायची. ती वेश्या मरण पावली होती. आता जवळपास 3-4 दिवस ती बंद खोलीमध्ये होती. रात्री झोपता झोपता ती मरण पावली. आता तिच्या घरात कोणी राहणार नव्हतं, एकटी होती. 3-4 दिवस घरातच पडून होती. त्यामुळे त्या शरीराला लागला वास. कारण की हे माणसाचं शरीर इतकं नाशिवंत आहे महाराज, की तुम्ही या शरीरामध्ये जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंतच तुमची किंमत आहे. लक्षात ठेवा. एक वेळ का या शरीरातून श्वास निघून गेला रे की तुमचा सगळा पोरगाही म्हणते की येले लवकर न्या, पत्नी सुद्धा म्हणते की लवकर न्या. एक दिवस सुद्धा तुमचं शरीर उघड्यावर ठेवू शकत नाही. आता ते 3-4 दिवसाचं जे प्रेत होतं ते प्रेत सडलं. त्या सडल्यामुळे त्या प्रेताला लागला वास, संपूर्ण दुर्गंध यायला लागला. आता परिसरामध्ये तो दुर्गंध पसरला. पण घरात जाण्याकरता कोणी तयार नव्हतं, कारण की वेश्याच्या घरामध्ये कोण जाईल. तेच काम केलं गावातले जे नगरपालिकेवाले जे असतात त्यांनी, त्या नगर निगमवाल्यांनी घेतलं. गेले आतमध्ये, तोंडाला नाकाला कपडे बांधले, फवारे घेतले, मोठे मोठे, तोडलं दार. जसं दार तोडलं तर ते शरीर पूर्ण सडलेलं होतं. संपूर्ण त्या परिसरामध्ये दुर्गंधच दुर्गंध महाराज त्या शरीराचा. कसे बसे ते नगर निगमवाले, त्या नगरपालिकेवाले घरात घुसले. त्यांनी ते फवारे मारले, त्याला ते शरीर लपेटून घेतलं. तसंच्या तसंच त्या बाजीसाहेब उचललं, बाहेर काढलं आणि लवकरात लवकर याची विल्हेवाट लाव ना. 4 लोकांनी खांद्यावर घेतलं, चालले. कोणीच नाही मागे, फक्त 4च जण. किती जण? 4 जण खांद्यावर घेतले, चालले. आता ज्या ज्या भागातून ते शरीर जायचं, ती प्रेत यात्रा जायची, त्या परिसरामध्ये इतका दुर्गंध व्हायचा की आजूबाजूचे जेवढे काही घरं होते, दुकानदार होते, सर्वच्या सर्व दारं लावून घ्यायचे. दुकानं बंद केले लोकांनी. दुर्गंधच तेवढं, लोकांनी दुकानं बंद केले. ज्यांच्या घराजवळून गेले घराचे दरवाजे बंद केले. मागं कोणीच नाही, फक्त 4 जण चालले समोर समोर. ते प्रेत यात्रा केली शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याजवळ, त्या चौकामध्ये. तिथं बाबाची गाडी थांबली होती. का रे? ड्रायव्हरला बाबा म्हणतात, का रे काय चाललं रे समोर? काय नाही बाबा, प्रेत यात्रा चालली. म्हणे कोण आहे? प्रेत यात्रेत बाई दिसते कोणीतरी. बर, मग प्रेत यात्रेत तर लय लोक असतात रे माग, हिच्या माग तर कोणीच नाही. नाही म्हणे बाबा, ती वेश्या होती. मग वेश्या होती तर काय झालं? पहिले कसे चालली, आता मेली म्हणून चालत नाही काय? उतरले नाव बाबा खाली गाडीच्या. बाबा स्वतः गाडीच्या खाली उतरले आणि ते जे 4 जण होते त्या 4 जणांपैकी समोरच्याला हटवलं आणि स्वतः खांदा दिला. आता मला सांगा, बाबा स्वतः जर खाली उतरले तर बाबाच्या सोबतचे बसतील त्या गाडीत? तेही उतरले. आता ते 4 जण होते तर त्याच्या मागे ते 4 जणांना पाहून ते मागचे आणखी. आता इकडून तिकडून त्या गावातले जेवढे काही लोक होते, बाबा चालले बा समोर, बाबा चालले समोर, तर सर्वच्या सर्व बाबाच्या मागं 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 हे मोठी रांग लागली महाराज. वेश्येच्या प्रेत यात्रेमध्ये नेलं. आपूट रोडवर जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये नेलं. आपल्या भक्ताला पाठवलं की जा साडी चोळी घेऊन या. आज आमच्या मायमाऊलीला आम्ही तर साडी चोळी देऊन इथून वापस पाठवणार. बर, गेला भक्त, आणली साडी चोळी. बाबांना विचारलं, बाबा हे वेश्या होती ना, काय हिच्या नादी लागली? अरे तुम्हाला माहिती नाही, आमची आई सुद्धा 4 दिवस त्या विहिरीमध्ये पडून होती, अशीच चढली होती. आमच्या हातून त्या मायमाऊलीचा साडी चोळी देऊन सत्कार करणं झाला नाही, म्हणून आज हीच आमची माय आहे, हिचाच आम्ही सत्कार करतो. साडी चोळी देऊन तिला तिथून रवाना केलं महाराज. अहिल्याचा उद्धार ज्याप्रमाणे रामाने केला, त्याचप्रमाणे सिद्धेश्वर संत श्री गुलाब बाबाजींनी इथं येऊन त्या रत्नाबाई नावाच्या वेश्येचा केला. अरे नाही कोणी ज्याला त्याचा गुलाबा गो, नाही कोणी ज्याला त्याचा गुलाबा गो.